राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडी आणि कौटुंबिक संघर्षाची चर्चा सुरू असतानाच पवार कुटुंबातून एक महत्त्वाची बातमी समोर आली। खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह निश्चित झाला असून सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून या नात्याबद्दल चर्चा रंगली होती, मात्र आता आमची मुलगी रेवती सारंगशी लग्न करणार आहे असं सांगत सुप्रिया सुळे यांनी या नव्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे। या आनंदाच्या बातमीची पहिली झलक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली होती। सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई कोण आहेत, त्यांचा व्यवसाय काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई आणि रेवतीचे होणारे पती सारंग लखानी हे नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत। सारंग हे केवळ एका मोठ्या व्यावसायिक घराण्यातील वारसदार नसून त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे। व्यवसायाने ते विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये गेल्या 8 वर्षांपासून कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। व्यावसायिक कौशल्यासोबतच सारंग हे एक उत्तम बॅडमिंटनपटू देखील राहिलेत। त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतलाय। क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या सक्रियतेमुळेच ते सध्या महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कोषाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत। सारंग लखानी ज्या विश्वराज ग्रुपचे नेतृत्व करतात तो गट प्रामुख्याने जल उपयोगिता आणि सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात भारतातील एक अग्रगण्य नाव मानलं जातं। विशेष म्हणजे सारंग यांचे वडील अरुण लखानी यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की या नेत्यांच्या मध्यस्थीनेच हे दोन्ही परिवार एकत्र आलेत। याबद्दल आज सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया। ताई, रेवती ताईंच्या लग्नाची घोषणा इंस्टाग्राम पोस्ट करून आपण केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली अशी एक चर्चा आहे। नेमकं खरं तर गेले अनेक महिने ही चर्चा चालली होती। रेवती आणि सारंग हे गेले जवळपास वर्षभर एकमेकाला ओळखतात आणि माझं भाग्य आहे की माझे सगळेच भाऊ, म्हणजे मला 6 भाऊ आहेत, त्या 6ही भावांनी या नात्याला आशीर्वाद दिलेला आहे। त्यामुळे मी माझं भाग्य समते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं। खरं तर दुर्दैव हे दादा आमच्यातून 28 तारखेलाच गेला, नाही तर ही अनाउन्समेंट सगळी फॅमिलीच 30 तारखेला करणार होती। त्यामुळे एकच गोष्टीचं मनापासून समाधान आहे की दादाच्या आशीर्वादानेच हे लग्न ठरलं। एका बाजूला शरद पवार यांचे राजकीय घराणे आणि दुसऱ्या बाजूला नागपूरमधील नामांकित व्यावसायिक घराणं असा हा एक हाय प्रोफाईल सोहळा असणार आहे। सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती हिने आपलं उच्च शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पूर्ण केलंय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत रेवती पहिल्यांदा सक्रियरित्या लोकांसमोर आली होती। बारामती मतदारसंघात आपली आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळताना तिने चुलत भाऊ युगेंद्र पवार यांच्यासोबत मिळून रोड शो आणि गाठीभेटी घेतल्या होत्या। जर आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे यांनी रेवती आणि सारंग यांच्या लग्नाची घोषणा जी आहे ती सोशल मीडियावरती 10 फेब्रुवारी रोजी केली होती। आज सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जर अजितदादा असते, अजितदादा 28 तारखेला गेले आणि 30 तारखेला ते स्वतः रेवतीच्या लग्नाची घोषणा करणार होते। अत्यंत जड अंतःकरणाने त्यांच्या तोंडून हे शब्द आलेत। सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये सारंग आणि सदानंद सुळे यांच्यातील जवळीक स्पष्टपणे दिसते। या लग्नामुळे आता बारामती आणि नागपूर हे 2 महत्त्वाचे जिल्हे नात्याने जोडले जाणार आहेत। अद्याप लग्नाची तारीख आणि ठिकाण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, मात्र सोशल मीडियावर या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय।